नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत सोमवती अमावस्ये दिवशी सोमवती व्रत स्त्रियांनी कसे करावे, सोमवती व्रताचे नियम, मुहूर्त आणि मंत्र याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. हिंदू धर्मात अमावस्या आणि पिंपळाचे झाड या दोन्हीलाही खूप मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. या पूजेचे महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही मुख्य देवतांचा वास असतो. मूळ भागात भगवान ब्रह्मा, खोडात भगवान विष्णू आणि अग्रभागात भगवान शिव निवास करतात. अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने या तिन्ही देवतांचा आशीर्वाद एकाच वेळी आपणास मिळत असतो. म्हणून अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ आणि फलदायी मानले जाते. अमावस्या ही तिथी पितरांना म्हणजे पूर्वजांना समर्पित असते. असे मानले जाते की अमावस्येच्या दिवशी पितृ पृथ्वी लोकाजवळ असतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने आणि दिवा लावल्याने पितृ तृप्त होतात. ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष आहे त्यांनी अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास या दोषातून आपली मुक्तता होते. अमावस्येला माता लक्ष्मी आणि तिची बहीण दरिद्रा अलक्ष्मी पिंपळाच्या झाडाला भेट देतात. या दिवशी गोड पाणी किंवा दूध अर्पण केल्याने घरात धनधान्याची कमतरता भासत नाही आणि आर्थिक अडचणी दूर होतात. दिवा लावणे, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे शनिदेवसुद्धा प्रसन्न होतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पिंपळाचे झाड 24 तास ऑक्सिजन देत असते. आध्यात्मिकदृष्ट्या अमावस्येच्या दिवशी निसर्गात नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते. अशा वेळी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घातल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि मानसिक शांतता लाभत असते. सोमवती अमावस्या ही महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी सोमवती व्रत करत असतात. तर मंडळी, सुवासिन स्त्रियांनी अत्यंत महत्त्वाचे असणारे सोमवती अमावस्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जेव्हा सोमवारी अमावस्या येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. हे व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्यच लाभत नाही तर स्त्रियांचे आरोग्य सुधारते आणि कुटुंबाची आर्थिक प्रगती होते. आज आपण या व्रताचे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे सर्व नियम आणि विधी जाणून घेणार आहोत. तर मंडळी, या अमावस्येला सोमवती व्रत आपणास संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करायचे आहे. अधिक महिन्यातील ही सोमवती अमावस्या सकाळी 8:24 असणार आहे. पण या अमावस्येचा उपाय आपण सूर्यास्तापर्यंत कसा काय करू शकतो असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण पंचांगानुसार सूर्य उदयाने जी तिथी पाहिलेली असते तर ती तिथी सूर्यास्तापर्यंत मानली जाते. जसे की सूर्य उदयाने अमावस्या तिथीला पाहिलेला आहे, म्हणून या अमावस्या तिथीचा प्रभाव दिवसभर असेल. सोमवती अमावस्येच्या दिवशी स्त्रियांनी पहाटे लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास पाण्यात थोडेसे गंगाजल टाकावे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याचेही मोठे महत्त्व आहे. स्नानानंतर स्वच्छ सुती किंवा रेशमी वस्त्र परिधान करावे. शक्यतो लाल, पिवळा, हिरवा रंग आपण निवडू शकता. काळा रंग या दिवशी वर्जित मानला आहे. घरातील देवाऱ्यासमोर दिवा लावून हातात अक्षत आणि पाणी घेऊन मनोभावे संकल्प करावा. मी माझ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी हे सोमवती व्रत करत आहे. शास्त्रात पिंपळाच्या झाडाला अश्वस्थ वृक्ष म्हटले आहे. ज्यांच्या मुळात ब्रह्मा, खोडात विष्णू आणि अग्रभागात शिव राहतात. तसेच सोमवती अमावस्येला या झाडावर माता लक्ष्मीचा वास असतो. म्हणूनच या दिवशी पिंपळाची पूजा केल्याने तिन्ही देवतांचा आणि लक्ष्मीचा आशीर्वाद आपणास मिळत असतो. पिंपळाचं झाड हे 24 तास ऑक्सिजन देणारे झाड आहे. जेव्हा स्त्रिया सकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करतात, प्रदक्षिणा घालतात, तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात शुद्ध ऑक्सिजन मिळत असते. त्यामुळे श्वसनाचे विकार दूर होतात.
रक्ताभिसरण सुधारते आणि मानसिक तणाव कमी होऊन हार्मोन्स संतुलित राहतात. तर मंडळी, सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे सोमवती व्रताचे नियम जाणून घेऊया. प्रथम पिंपळाच्या मुळाशी एक तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी, दूध, गंगाजल, काळे तीळ, साखर आणि गूळ टाकायचा आहे आणि मनोभावे हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. यामुळे पित्र तृप्त होतात आणि पितृदोष दूर होतो. पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू लावायचं आहे. अक्षता आणि फुलं अर्पण करायचं आहे आणि 2 विड्याची पानं घ्यायचं आहेत. त्यावर 2 सुपाऱ्या ठेवायचं आहे आणि 1 नाणं सुद्धा ठेवायचं आहे. हे विड्याचं पान आपणास पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे ध्यान करायचे आहे. ओम लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. एक पांढरा कच्चा सूत म्हणजे दोरा घ्यायचा आहे. पिंपळाच्या झाडाला हा दोरा बांधून घ्यायचा आहे आणि प्रदक्षिणाला सुरुवात करायची आहे. हा दोरा पती पत्नीच्या नात्यातील घट्ट विण दर्शवत असतो. तर मंडळी, आपणास 5, 11, 21, 51 किंवा 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. सोमवती व्रतामध्ये 108 प्रदक्षिणा घालण्याला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक प्रदक्षिणा केल्यानंतर झाडाजवळ एक वस्तू अर्पण करावी. स्त्रिया आपल्या आरोग्यासाठी, सौभाग्यासाठी टिकली, बांगड्या, सुकामेवा, बदाम, काजू, फळं किंवा इतर कोणत्याही खाण्याच्या वस्तू वापरू शकतात किंवा शृंगाराच्या वस्तू वापरू शकतात. पतीच्या प्रगतीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर ज्या 108 वस्तू तुम्ही अर्पण केलेल्या आहेत, ती फळे असतील, सुकामेवा असेल किंवा सौभाग्याच्या कोणत्या वस्तू असतील, तर पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्यानंतर त्या वस्तू आपणास प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर उचलायच्या आहेत आणि एखाद्या सौभाग्य स्त्रीला किंवा गरजू लोकांना दान करायचं आहे. असं केल्याने आपली सुखसमृद्धी आणि आर्थिक प्रगती होते. पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा संथ गतीने जप करायचा आहे. प्रदक्षिणा घालताना दीर्घ श्वास घ्यायचा आहे. त्यामुळे शरीरातील सकारात्मक ऊर्जा वाढत असते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. व्रताची समाप्ती संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर आणि तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. या दिवशी सात्विक भोजन आपणास ग्रहण करायचं आहे. या दिवशी कांदा लसूण आपणास वर्जित करायचा आहे. रात्री पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये. तर मंडळी, या दिवशी आपणास उपवास करण्याची आवश्यकता नाही. जर आपण उपवास करू शकत असाल तर आपण उपवास करू शकता. नसेल शक्य तर आपण ही विधी करू शकता. अशा प्रकारे पूर्ण श्रद्धेने सोमवती व्रत केल्यास तुमच्या आयुष्यात प्रगती होते आणि आरोग्य उत्तम राहते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला मिळेल आणि त्यांनासुद्धा लाभ होईल. तर मंडळी, सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय नक्कीच करायचा आहे. धन्यवाद. हर हर महादेव.